नमस्कार मंडळी, आज आपण तुळजापूर सर्च करत आहोत। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर मंदिर आज आपल्याला मी मॅपच्या सहाय्याने दाखवत आहे। तुळजापूर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी चौकातील पुतळा आहे। हे तुळजापुरातील तुम्हाला फोटो इथे दिसत आहेत। तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर। तुळजाभवानी मंदिर तर असे सुंदर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे कुलस्वामिनी छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी आराध्य दैवत तुळजाभवानी मातेचे हे तुळजापूर आपण पाहत आहोत। सर्वमंगलमांगल्ये शिव सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। महिषासुराने देवीवर चाल केली होती। आदिमाया कुलस्वामिनी तेव्हा त्वरित धावून आली होती, म्हणून आदिमायेला त्वरित असे नाव पडले व जगदंबेने आपले जेथे ठाण मांडले त्याला तुळजापूर असे नाव पडले। तुळजापूर हे सोलापूर व संभाजीनगर रस्त्यावर असून 42 किलोमीटर अंतर आहे। उस्मानाबादवरून तुळजापूरला जर जायचे असेल तर ते अंतर 22 किलोमीटरचे आहे। महिषासुरमर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा अशी अनेक नावे या जगदंबेला आहेत। जगदंबा मातेची मूर्ती गडकरी शिळेची असून अष्टभुजा आहे। तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे। देवीच्या 3.5 पीठांपैकी तुळजापूर हे एक मूळ स्थान होय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून देवी तुळजाभवानी मातेची ओळख होते। हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती श्री श्री शिवाजी महाराज यांच्या आई तुळजाभवानी ह्या कुलदैवत होत। तुळजाभवानी आई प्रसन्न होऊन दुष्टचक्रांचे निवारण करण्यासाठी आईंनी महाराजांना भवानी तलवार दिली होती। तुळजापूर हे शहर बालाघाटाच्या एका कड्यावर वसलेले आहे। मंदिरात जाण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत। एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार व दुसऱ्या प्रवेशद्वारास राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आलेले आहे। मंदिरात जाताना गोमुख तीर्थ आहे, येथे भाविक स्नान व हातपाय धुतात। समोरच कल्लोळ तीर्थ आहे। देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते। मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायकाचे मंदिर आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात अन्नपूर्णा देवी, येमाई देवी, खंडोबा मंदिर आहे। मंदिराच्या मुख्य दरवाजाचा चांदीच्या पत्र्याने मढविलेला आहे। आई भवानी मातेची 3 फुटाची मूर्ती ही स्वयंभू आहे। कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मूर्ती ही चलमूर्ती आहे। विजयादशमीला सीमोल्लंघनाच्या वेळी या आईची पालखी निघते।
लाखो भाविक भक्त कुलस्वामिनी आईच्या दर्शनासाठी येतात. भाविक आईला खण म्हणजेच बांगड्या, नारळ, सिंदूर, हळद यांसह ओटी भरण्यासाठी घेऊन येतात. गोंधळी, संबळ व तुंतुणे यांच्या साह्याने देवीचा गोंधळ घालवला जातो. तर ही होती माहिती महाराष्ट्राची कुलस्वामिनी छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य दैवत माता तुळजाभवानी विषयी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय. एक ही सेम एक ही लगा रहे चिटक गया मेरा ओ टीव्हीला बघा समोर चला 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 पुढे चला चलो भैया आओ आओ मम्मी दुकान हो देवा ते सदा कुंकू काय घ्यायचं का